सांगून टाकायचं काय आम्ही घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोहोचवलं माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणीही मोठा नेता आला नसता. तुम्ही थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही त्या सर्व्हे मध्ये ही सीट 0 आहे आपली त्याच्यामुळे नेते कोण आले नाही. तर तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे. आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्याचा पण उल्लेख. एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे. मग हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्याकरता. बरोबर आहे? बोला. एक मिनिट. आजचा रामधर्म रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात हेच तुम्ही मान ठेवतात का? काय बोलायचं कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. सगळे आकडे आपल्याकडे आहेत. कुणी कसली कामं घेतली आहे उद्या डिक्लेअर करू का? नाही साहेब उद्या डिक्लेअर करू का? सगळे आकडे उद्या डिक्लेअर करू का? कॉन्ट्रॅक्टचे वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना प्रचार करता हितेंद्र ठाकूरांनी सांगितलं हे आकडे डिक्लेअर करायचे का आपण? विचारतोय मी बोला विचारतोय बोला बोलून घ्या. हे आरोप झाले आता मी बोलतो 10 लाख कुठे आहेत? 10 लाख कुठे आहेत? मला एवढंच सांगायचं आहे की जसं राजन नाईक यांनी सांगितलं निवडणुकीच्या दिवशी ज्या निवडणूक आचारसंहितेच्या विषयातल्या त्या दिवशी वोटिंग मशीन वगैरे याबाबतची माहिती दिली. म्हणजे आम्ही कुठेही इलेक्शन निवडणूक आचारसंहिता नाही. त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय. जितेंद्र अप्पाने आणि यांनी पण आपलं जे शिस्तीचं आहे हे सांगितलंय. आता निवडणूक